ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्ताय याचा 6 अध्याय 25 ते 32 वचन. मत्ताय याचा 6 अध्याय 25 ते 32 वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्वाचा आहे. आकाशातील पाखरांकडे पहा, ती पेरीत नाहीत व कापणी करीत नाही किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमच्या स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात हे तुम्हाला माहीत आहे. आणि चिंता करून आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाही आणि ती खातीतही नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोन राजा देखील त्याच्या भर ऐश्वर्याच्या काळात यातील एखाद्या प्रमाणेही सजू शकला नव्हता. तर हो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते. अशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो, तर त्याही पेक्षा विशेष असा पोशाख तुम्हाला घालणार नाही काय? चिंता करू नका आणि असे म्हणू नका की आम्ही काय खावे किंवा आम्ही काय प्यावे किंवा आम्ही काय पांघरावे. सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही ते सुद्धा या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. काळजी करू नका, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी मत्ताई कृष्ण वर्तमान त्याचा 6 अध्याय 25 ते 32 वचन आज आम्ही पाहत आहोत. प्रभूचं वचन या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू म्हणतोय, चिंता करू आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवयास तुमच्यापैकी कोणी समर्थ आहे का? आज
चिंता हा शब्द प्रत्येकाला भेडसावतो. प्रत्येकाच्या मनाशी तो बोलतो आणि चिंता हा मनुष्य करत बसतो. मनुष्याचं जीवन आज चिंताग्रस्त झालेलं आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा यामध्ये गुरफटून डिप्रेशनमध्ये जातो. आपल्या जीवनामध्ये या चिंतेच्या द्वारे स्वतःचं शरीर नाश करून बसतो आणि चिंता करून स्वतःचं शरीरच नाही तर संपूर्ण घरातली शांती पण हरवून बसतो. परंतु आज प्रभू म्हणतोय की चिंता करीत बसू नका. 31 वचन जर आपण वाचलं या अध्यायामधलं तर म्हणते की तुम्ही चिंता करत बसू नका. परराष्ट्रीय धडपड करतात परंतु तुम्ही करत बसू नका. का म्हणतो असं तर प्रभूचं वचन सांगते. पहिला स्तोत्र त्याचा 127 आणि दुसऱ्या वचनामध्ये तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपतही देतो. झोपेमध्येही तो पुरवणारा देव आहे. तो आमची काळजी घेणारा आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की तो परमेश्वर म्हणतो की जसं गवत आज आहे आणि उद्या आगीमध्ये भट्टीमध्ये पडते तरी पण परमेश्वर त्याला पोशाख घालतो आणि त्याचं जीवन जितकं आहे तितकं ते हिरवगार ठेवतो, मार्गदर्शन करेल. इतकंच नाही तर तो आमच्या जीवनामधल्या ज्या गोष्टीसाठी आमची चिंता आहे ती पुरवून देईल. ज्या संकटासाठी आम्ही चिंता करतो ते संकट काढून टाकेल आणि तो परमेश्वर त्याच्यातून आम्हाला जेवण करेल. परंतु गरज आहे माझं आणि तुमचं जीवन त्या परमेश्वरासोबत आमची घनिष्ठता वाढवावी. आमचा संबंध चांगला ठेवावा. आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला प्रथम स्थान द्यावं आणि आमची सर्व गरज त्याच्यासमोर ठेवावी. म्हणजे तो आमच्यासाठी होय परमेश्वर उपाय करेल. काय आज आपली चिंता त्याच्यावर टाकली आहे का? जर नाही तर एकटे घेऊन बसण्यापेक्षा त्याच्याकडे येऊया आणि त्याला सांगूया की प्रभू माझी चिंता दूर कर. माझ्या आयुष्यातली दोरी मी वाढवू शकत नाही परंतु तू आहे तर निश्चितच माझ्यासाठी सर्व काही समर्थ आहे. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. मान महिमा गौरव सन्मान तुला देतो. तू उत्तम आणि चांगला देव आहेस. आज तू आमच्या जीवनामध्ये तू हस्तक्षेप करतो आणि तुझ्या वचनाशी बोलतो आणि आज तुझं वचन म्हणते की चिंता करीत बसू नका तर आपली भिस्त परमेश्वराकडे ठेवा. या परमेश्वराला जाणा. आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू. येशूच्या नावामध्ये आमच्या जीवनामधल्या सर्व चिंता दूर करून देव बाप्पा आम्हाला तू प्रभूची चिंता मुक्त कर. तुझं वचन म्हणते की तुम्ही आपली चिंता मजवर टाक म्हणजे मी तुमचा भार उचलेल. आज प्रभू प्रत्येक भावाला बहिणीला कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला तू प्रभूची तू सहाय्य कर आणि प्रभू चिंतेतून त्यांच्या होय बाप्पा त्यांना मुक्तता करून प्रभू शांतीने समाधानाने भरलेलं जीवन तू प्रदान कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.